विदर्भाचं नंदनवन समजल्या जाणाऱ्या आणि थंड हवेचं ठिकाण म्हणून ख्याती असणारं चिखलदरा पर्यटन स्थळ पूर्णपणे ओस पडलेलं आहे। या ठिकाणी पारा आता 38 ते 39 डिग्रीच्या वर गेलेला आहे। त्यामुळे या पर्यटकांनी पाठ फिरवलेली आहे। तर पर्यटनाअभावी चिखलदरामध्ये शुकशुकाट पाहायला मिळतोय। या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। विदर्भाचा काश्मीर आणि थंड हवेचं ठिकाण समजणारं अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील चिखलदरा शहरामध्ये मी आहे। आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात जे आहे सध्या उन्हाळा सुरू आहे आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर उन्हाळा सुरू असल्यामुळे चिखलदराचं तापमान सुद्धा जे आहे हे 38 डिग्रीच्या पार गेलेलं आहे। त्यामुळे जर पाहायला गेलं तर चिखलदराचे जे पर्यटन स्थळ आहे पूर्णपणे ओस पडलेला आहे। मी सध्या उभा या ठिकाणी जर पाहायला गेलं तर चिखलदराचा हे महत्वाचा हा एक पॉइंट आहे। मात्र जर पाहायला गेलं तर आपण दृश्यामध्ये जर बघू शकतो एकही या ठिकाणी पर्यटक या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाही। पूर्णपणे या ठिकाणी शुकशुकाट या ठिकाणी दिसून येतो आहे। पण विदर्भाचं नंदनवन असलेलं चिखलदरा पर्यटन स्थळ जे आहे पूर्णपणे ओस पडलेलं आहे। एकही पर्यटक या ठिकाणी नाही आहे। आपण जर पाहायला गेलं तर या ठिकाणी पावसाळ्यामध्ये जे आहे जे राज्यभरातून जे आहे ते पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणी येत असतात आणि आपला आनंद या ठिकाणी व्यक्त करत असतात। आल्हाददायक असं वातावरण या ठिकाणी असतात। कोसळणारे जे धबधबे आहेत आणि पाऊस आहे त्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक येत असतात। मात्र आता उन्हाळा सुरू आहे। त्यात जर पाहायला गेलं तर हे उन्हाळा सुरू असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कडाक्याची ऊन सुद्धा या ठिकाणी तपू लागले आहे। मात्र या ठिकाणी ऊन पडले असल्यामुळे पर्यटकांनी या ठिकाणी पूर्णपणे पाठ फिरवली आहे। त्यामुळे आदिवासीच्या रोजगाराचा प्रश्न देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित झालेला आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।